शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय ते मुक्काम पोस्ट मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर या ठिकाणी. या गावचे शेतकरी आहेत श्री लवटे साहेब. त्यांच्या प्लॉटवर इन्स्टॉलेशन या ठिकाणी चालू आहे. आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा काय आहे, आपण या ठिकाणी काय केलंय तर आपणच कन्सल्टन्सी टोटल 26 एकराची केली होती. आपणच प्लॅन आउट टोटली काढलाय. आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा काय आहे की आता 26 एकर म्हणलं तर क्षेत्र भरपूर झालं. एकाच ठिकाणी या ठिकाणी त्यांचा टँक आहे, शेततळ आहे आणि त्यातून आपलं मग पाणी जे आहे ते सगळं इथं घेतलंय. आता विषय काय राहतो, 26 एकरात टोटली आपण 26च वाल केल्या. तर या ठिकाणचाच मुद्दा पहिल्यांदा आपण घेऊया. तर या ठिकाणी आपण काय केलं तर मेन 5 इंची पाईपलाईन आणली. तिथून आपण काय करू की 5-4चा टी टाकून या ठिकाणी एक वर 4 इंचीचा टी टाकून त्यामध्ये बुश टाकून आपण या ठिकाणी 2.5 इंचीचा एक वाल काढला. म्हणजे एका साईडचा तुम्हाला फक्त हा जो पार्ट आहे तो आपण समजावणार आहे. आणि तिथूनच परत 5 इंचीचा एल्बो टाकून तिथून 4-5चा रिड्यूस करून पुढे 4 इंची निघून अशा प्रकारे त्याचं एका ठिकाणी 2 वाल केल्यात. आता अशा पद्धतीनं काय गोष्टी का करावं लागतात तर आपल्याला फ्लो टोटल ॲक्च्युली आपलं क्षेत्र किती आहे, क्षेत्रफळानुसार आपल्याला पाण्याचं कॅल्क्युलेशन किती लागतं, त्यानंतर त्याचा फ्लो काउंटिंग करून टोटल आपल्याला जो आहे तो प्लॅन आउट काढावं लागतं. मग आता आपण ज्या ठिकाणी 1 लाखाच्या आसपास जर फ्लो आपल्याला लागत असेल, म्हणजे पर एका तासाला जर 1 लाख लिटर पाणी जर लागत असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं काही गोष्टी करणं गरजेचं राहतं. तर त्याच अनुषंगाने आपण काय केलं तर बाबा 1 लाख लिटर पाणी या ठिकाणी लागतंय, तर आपण 5 इंची मेन आणली आणि त्यातून मग परत 4 इंचीचं कन्वर्ट केलं. मग अशा पद्धतीने या ठिकाणी आपला प्लॉट जो आहे तो आपण इन्स्टॉलेशन करतोय. आणि ज्या ठिकाणी बाबा ज्या ठिकाणी पाणी कमी लागतंय बाबा 50-60 हजार लिटर लागतंय, तर त्या ठिकाणी आपण 4 इंची फिरवली. आणि जी मेन पाईपलाईन आहे ती टोटल 5 इंची जी आहे ते आपण 26 एकरामध्ये फिरवली. तुम्ही जरी नव्यानं क्षेत्र इन्स्टॉलेशन करत असाल, आता या ठिकाणी सेंट्रलाइज प्लॉट करायचं म्हणलं असतं तर भरपूर त्याला खर्च आला असता. त्यामुळे आपण डिसेंट्रलाइज टोटली प्लॉट केला आहे. पाण्याचा फ्लो आहे तो व्यवस्थित बसावा. फळबागेचं टोटल नियोजन आहे. 14 बाय 8 वर यांची लागवड आहे आणि काही ठिकाणी शुगर केन म्हणजे ऊसाचा हे प्लॉट आहे. आता हा व्हिडिओ पाठीमागचा तोच उद्देश आहे की जर तुमचं क्षेत्र कमी असो किंवा जास्त असो, प्रॉपर पाण्याचा फ्लो कॅल्क्युलेशन करून आपल्याला प्लॅन त्याचा तयार करावा लागतो. त्यावेळेस कुठंतरी आपल्याला ड्रिपच्या एकदम एंडिंगला आहे तो कमीत कमी 1 kg जो प्रेशर जो आहे तो आपल्याला भेटतो. तर तुम्ही नवीन ड्रिप इरिगेशन करत असाल तर काय गोष्टी खात्रीपूर्वक काळजीपूर्वक प्लॅन काढून करा, जेणेकरून तुम्हाला फायदा हा 100% होईल. आणि जर हा प्लॉट जर बघायचा असेल तर तुम्ही मंद्रुप या ठिकाणी येऊ शकता. मंद्रुप दक्षिण सोलापूरमधलं हे गाव आहे आणि त्या ठिकाणी येऊन आपण हा जो प्लॉट आहे तो या ठिकाणी बघू शकता.